मित्रांनो बघा, जर तुम्ही एखाद्या मुलगीला पटवायचा प्रयत्न करताय, जर तुम्हाला म्हणजे खूप दिवसांपासून एखादी मुलगी खूप जास्त आवडते आणि त्या मुलगीला ना तुम्हाला आपली गर्लफ्रेंड बनवायचे, त्या मुलगीला ना तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला तिला पटवायचंय, तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशी ना फक्त मित्रांनो दोन प्रकारची कामं, होय मित्रांनो अशी फक्त ना दोन प्रकारची कामं, जी दोन प्रकारची कामं ना जर तुम्ही त्या मुलगीच्या समोर केलीत, काय बोललो मी, जर मित्रांनो ही दोन प्रकारची कामं जर तुम्ही त्या मुलगीच्या समोर केलीत, तर मित्रांनो ती मुलगी ना तुमच्यावरती इतकी फिदा होईल ना की मित्रांनो मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. कारण मित्रांनो हीच कामं करून ना मी माझ्या आयुष्यामध्ये 2-3 पोरींना ना चुटकीमध्ये पटवलंय. म्हणजे मित्रांनो एवढा अनुभव म्हणजे मला आहे, त्यामुळे मित्रांनो म्हणजे तुम्हाला मी ना इतक्या कॉन्फिडन्सने तुम्हाला मी सांगत आहे. तर मित्रांनो ह्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला ना तुम्ही संपूर्ण बघा. कारण मित्रांनो अर्धवट व्हिडिओ बघतलात तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर मित्रांनो ह्यासाठी ना व्हिडिओला पूर्ण बघा. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे सर्वात पहिलं काम आहे ते काम मित्रांनो असं आहे की मित्रांनो तुम्हाला ना जी मुलगी आवडते, ज्या मुलगीला ना तुम्ही पटवायचा प्रयत्न खूप दिवसांपासून करत आहात, तर मित्रांनो तुम्ही काय करा की मित्रांनो त्या मुलीसोबत ना म्हणजे जेव्हा तुम्ही असाल तर मित्रांनो त्या मुलीच्या समोर ना तुम्ही असं काहीतरी काम करा जे काम ना इम्पॉसिबल आहे, म्हणजे कठीण आहे. तर अशा इम्पॉसिबल आणि कठीण कामाला तुम्ही ना पूर्ण करून दाखवा. जसं की फॉर एक्झाम्पल, आता म्हणजे तुम्हाला ना इथे मी जस्ट एक्झाम्पल देतो कारण तुम्हाला म्हणजे जास्त समजेल की म्हणजे तुम्हाला मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो बघा, जर फॉर एक्झाम्पल तुम्ही दोघं ना एखाद्या ऑफिसमध्ये काम करता आणि ऑफिसमध्ये ना एखादा असा काहीतरी प्रॉब्लेम आला की जो प्रॉब्लेम ना ऑफिसमधले सगळे लोक बोलतायत की म्हणजे हा जो प्रॉब्लेम आलाय ना तो प्रॉब्लेम सॉल्व होणं एकदम इम्पॉसिबल आहे. म्हणजे ह्या प्रॉब्लेमला ना कुणीच सॉल्व करू शकत नाही. म्हणजे सर्व लोकांनी ना आपले हात त्या प्रॉब्लेम समोर टेकले आहेत. तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना तुम्ही मित्रांनो पुढे जाऊन तो प्रॉब्लेम ना सॉल्व करायचा प्रयत्न करा. आणि जर मित्रांनो जर तुमच्या प्रयत्नाने जर तो प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व करून दाखवलात ना, तर मित्रांनो म्हणजे त्या मुलगीला वाटेल की अरे वा, म्हणजे हा जो मुलगा आहे ना तो हा मुलगा किती टॅलेंटेड आहे. म्हणजे ज्या प्रॉब्लेमच्या समोर सर्व लोकांनी ना आपले हात टेकले होते, तर अशा प्रॉब्लेमला म्हणजे अशा कठीण प्रॉब्लेमला म्हणजे ह्या मुलग्याने ना म्हणजे पूर्ण करून दाखवलं. असं मित्रांनो जेव्हा त्या मुलगीला वाटेल ना, तेव्हा मित्रांनो ती मुलगी ना ऑटोमॅटिक तुमच्या प्रेमामध्ये पडेल मित्रांनो. कारण मित्रांनो असं मी ना स्वतः माझ्या आयुष्यामध्ये केलंय आणि मित्रांनो असं करून ना म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये ना 2-3 मुलींना माझ्या आयुष्यामध्ये पटवलंय. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी सांगतोय. बाकी मित्रांनो तुमचं तुम्ही बघू शकता. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर मित्रांनो दुसरं काम ना असं आहे की मित्रांनो तुम्ही काय करा की जर एखाद्या ठिकाणी जर एखादं चुकीचं काम जर होत असेल किंवा एखाद्या ठिकाणी ना जर कोणताही अन्याय होत असेल आणि मित्रांनो ती मुलगी पण तिथे असेल, तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना तुम्ही त्या अन्यायाविरुद्ध, तुम्ही त्या चुकीच्या कामाविरुद्ध आपला ना आवाज उठवा. काय बोललो मित्रांनो, तुम्ही त्या म्हणजे अन्यायाविरुद्ध, तुम्ही त्या चुकीच्या कामाविरुद्ध आपला ना आवाज उठवा. तर मित्रांनो असं केल्याने काय होईल की मित्रांनो जिथे ना बाकीची सर्व लोक फक्त उभे राहून तमाशा बघत होते, तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना जर तुम्ही पुढे गेलात आणि जर तुम्ही त्या अन्यायाविरुद्ध म्हणजे
आपला आवाज उठवलात तर मित्रांनो असं बघून ना त्या मुलगीला वाटेल की म्हणजे ह्या मुलग्याच्या आतमध्ये ना खूप जास्त डेअरिंग आहे, म्हणजे हा मुलगा ना खूप जास्त डेअरिंगबाज आहे, म्हणजे हा मुलगा ना एकदम दमदार आहे. आणि मित्रांनो अशीच दमदार मुलं, अशीच मित्रांनो डेअरिंगबाज मुलं जास्त करून मुलींना आवडतात. कारण मित्रांनो प्रत्येक मुलगीला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये येणारा मुलगा माझा बॉयफ्रेंड किंवा माझा हजबंड म्हणजे असा असावा की ज्याच्या आतमध्ये ना खूप जास्त डेअरिंग असेल, जो म्हणजे आतून ना एकदम स्ट्रॉंग असेल. तर मित्रांनो असा डेअरिंगबाज आणि मित्रांनो असा स्ट्रॉंग मुलगा कोणत्याही म्हणजे मुलगीला ना आपल्या प्रेमात पाडण्यासाठी एकदम मित्रांनो म्हणजे तिला म्हणजे एकदम मजबूर करतो. तर मित्रांनो हा पण पॉईंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा. तर मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं तर ते सर्व तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.